महत्त्वाची बातमी आहे, मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलंय। कर्जदारावर येस बँकेनं कारवाई केली होती। जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत असल्यानं ही कारवाई झाली होती। येस बँकेने जेसीबी जप्त करत परस्पर विकून टाकला, तर कारवाई विरोधात येस बँकेच्या शाखेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। येस बँकेच्या नागपूर माउंट रोडवरील शाखेत राडा देखील झालाय। तर मनसेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। येस बँकेने जेसीबी जप्त करत परस्पर विकून टाकली, त्यामुळे हे आंदोलन मनसे या विरोधात आक्रमक झालेली आहे। कारवाई विरोधात येस बँकेच्या शाखेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। तर येस बँकेच्या नागपूर माउंट रोडवरील ही शाखा होती आणि याच शाखेसमोर सध्या मनसेकडून आंदोलन सुरू आहे। मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। तर कर्जदारावर येस बँकेनं कारवाई देखील केली होती, या विरोधात देखील मनसे आक्रमक झाली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय अधिक अपडेट या प्रकरणी? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज येस बँकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। एकंदरीत बघितलं असेल तर शेतकरी इंद्रजित मोडे यांनी बँकेकडून जे आहे ते 20 लाखाचे कर्ज घेतले होते जेसीबी घेण्यासाठी। मात्र शेवटचे 2 टप्पे त्यांचे कर्ज फेडण्यासाठी अशा वेळी ते जेव्हा त्या ठिकाणी गेले असताना ते जेसीबी आहे ते विकलं आणि या कारवाईच्या विरोधात जे आहे ते आंदोलन जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आहे। या अगोदर सुद्धा मनसेने आरटीआयच्या विरोधात जे आहे ते आंदोलन केलं होतं, त्या बँकेच्या विरोधात आंदोलन केलं होतं। मात्र आपण जर बघितलं असेल तर यामुळे वारंवार ज्या शेतकऱ्यांनी बँकेत चक्रा मारला, मात्र त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ते मनसेकडे आले आणि या विरोधात मनसेने हे तीव्र आंदोलन केलेले आहे। तेजस, या प्रकरणी जो कर्जदार आहे त्याचं काही म्हणणं समोर येत आहे? कर्जदाराचं हेच म्हणणं आहे की त्यांनी 20 लाखाचं कर्ज आहे ते घेतलं होतं बँकेकडनं आणि 2 फक्त किस्ती जे आहेत ते त्या बँकेला द्यायचं। अशा वेळी बँकेने कुठला विचार न करता ते जेसीबी दिली आणि संबंधित व्यक्तीला विकून दिली। त्यानंतर तो वारंवार त्या बँकेच्या मॅनेजरकडे जात होता, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे जात होता की जे माझी जी जेसीबी आहे ते जेसीबी मला परत करा, मी कर्ज फेडण्यास पूर्णपणे तयार आहे। अशा वेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी आहे ती विकून टाकली। अशा वेळी नाही कोणाला मागायचं तर शेतकऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित झाला आणि अशा वेळी त्याने मनसेकडे धाव घेतली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी या अगोदर सुद्धा आंदोलन या ठिकाणी केलं होतं, मात्र पुन्हा आज आंदोलन मनसेने त्या येस बँकेवर केलेलं आहे आणि लवकरात लवकर जे जेसीबी संबंधित व्यक्तीला दिली आहे ते जेसीबी त्या शेतकऱ्यांना इंद्रजित मोडेंना परत करावी अशी मागणी आता मनसेने लावून धरलेली आहे। जी तेजस, अधिक माहिती या प्रकरणाची तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर येस बँकेबाहेर मनसेकडून हे आंदोलन सुरू आहे। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। तर येस बँकेच्या नागपूर माउंट रोडवरील शाखेत हा राडा झालेला आहे। तर शाखेच्या या कारवाई विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येत आहे। तर कर्जदारावर कारवाई करण्यात आली होती या शाखेकडून आणि त्यामुळेच मनसे आक्रमक झालेली आहे। EMI भरल्या, त्यानंतर 2 EMI राहिल्या होत्या आमच्या भरायच्या, तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला। त्यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली। विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं याचं की तुम्ही तुमचे पैसे घ्या, आमची जेसीबी आम्हाला परत करा। तर कर्जदारावर येस बँकेनं कारवाई केली। दरम्यान कर्जदाराचं देखील म्हणणं समोर आलेलं आहे। आपण EMI भरण्यासाठी आलो तेव्हा कळालं की जेसीबी विकून टाकली, असं देखील कर्जदारानं म्हटलेलं आहे। मनसेकडून या प्रकरणावर आता गंभीर दखल घेत आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। मनसेकडून आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी पोलीस देखील पोहोचलेले आहे। पोलीस या संदर्भातली माहिती घेत आहेत आणि संवाद देखील करताना पाहायला मिळते दृश्यांच्या माध्यमातून। मात्र येस बँकेच्या नागपूर माउंट रोडवरील शाखेत मनसेनं धडक दिलेली आहे आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं। येस बँकेच्या कारभाराविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे। तर कर्जदारावर येस बँकेनं कारवाई केली होती आणि कर्जदाराचा जेसीबी देखील जप्त करून घेतलं होतं। मात्र कोणतीही कल्पना न देता येस बँकेनं परस्पर हा जेसीबी विकून टाकली आणि त्याचमुळे मनसे आता आक्रमक झालेली आहे। त्या कर्जदाराने या संपूर्ण प्रकाराची तक्रार मनसेकडे केली होती आणि मनसेने त्याची दखल घेत थेट शाखेवर धडक दिली।
पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडे. तेजस, या प्रकरणी बँकेकडून काही स्पष्टीकरण देण्यात येत आहे? बँकेकडून कुठलं स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. या अगोदर सुद्धा मनसेनं 15 दिवसा अगोदर आंदोलन केलं होतं. या संदर्भात जय महाराष्ट्राने सुद्धा ही बातमी प्रसारित केली होती. मात्र पुन्हा वारंवार बँकेकडून जे काही इंद्रजित मुळे यांना जे काही कर्जा संदर्भातले जे काही माहिती न देता परस्पर बँकेने विकलं. मात्र बँके या कुठल्याच प्रकरणात स्पष्टता देत नाही, कुठल्या प्रकारची तपशील जे आहे ते इंद्रजित मुळेंना देत नाही. त्यामुळे आज जे आहे ते मनसे आक्रमक झाली आहे आणि या संपूर्ण संदर्भात त्याने येस बँकेच्या माउंट रोडवरील शाखेच्या विरोधात जे आहे ते आंदोलन उभं केलेले आहे. जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.